चला तर आपण इथे आज तिळगुळाचे लाडू बनवत आहोत. पण त्याआधी टेन्शन येतं की तिळाचे लाडू कडक होतील का काय, हा प्रश्न आपल्याला पडतो. पण माझ्या पद्धतीने जर तुम्ही बनवाल एकदम मऊसूत आणि एकदम नरम हाताने तुटतील अशी सोपी पद्धत मी सांगणार आहे. चला मग हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहूया. सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. इथे मी अर्धा किलो तीळ घेतले आहे. कमी गॅसवर खमंग भाजून घेणार आहे. आता मी हे एकदम छान तीळ भाजायला वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटात असे तडतडले की समजायचे की आपले तीळ भाजले. इथे मी आपल्या लाडू मध्ये टाकण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे, छानपैकी खरपूस. ते पण भाजून घेऊन साल काढले आहेत. ते आता आपल्याला मिक्सरला नुसतं. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे भाजून, आणि आता ते आपल्याला मिक्सरला थोडेसे नुसते एक गरका मारून घ्यायचा आहे. आपले तीळ थंड झाले आहे. हे पण आपल्याला मिक्सरला 2 गरके मारून घ्यायचे आहे, जास्त बारीक करायची नाही. आपण गुळाचा पाक तयार करून घेऊया. मध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेला गुळ आपण इथे टाकणार आहोत. 2 ते 3 चमचे असं पाणी लागणार आहे, खूप पाणी नाही लागत आणि खूप पाणी टाकायचं नाही. इथे मी पाणी टाकून घेते. हे छानपैकी हलवून शिजू द्यायचा नाही, नाहीतर आपले सगळे लाडू कडक होतील. इथे आपला पाक तयार झाला आहे, पण तूप टाकल्यामुळे आपल्याला एकदम पाक आपला डागत नाही, काही नाही. आता गॅस बंद करून घेऊया आणि हे बारीक केलेलं मिश्रण फटाफट टाकून घेऊया. थोडस आता कोमट झालंय तर लाडू वळू शकतो आपण. हे बघा, इथे मी हाताला तूप लावून घेतलंय. छोटे आकाराचे लाडू आपण इथे वळून घेणार आहोत. ही वडी पण आपली छानपैकी थापलेली होती मी, ते आता मी कट करून छानपैकी झाली आहे. अशाच पद्धतीने जर तुम्ही लाडू केले तर तुम्हाला एकदम सोपी पद्धत आहे ही, करून बघा तुम्ही. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, आणि जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कशी झाली रेसिपी. धन्यवाद.